संगीताचा अनमोल वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी स्वर्गीय लता मंगेशकर संगीत विद्यालय उपयुक्त ठरेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी भाग्याचा दिवस आहे. आपल्या देशाची शान असलेल्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या स्मृती चिरंतर ठेवणारं स्वर्गीय लता मंगेशकर संगीत विद्यालयाचं भूमिपूजन ठाण्यात होत आहे. हे गुरुकुल भारतीय संगीताचा अनमोल वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी उपयुक्त ठरेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात बोलताना केलं. आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नानं राज्य शासनाच्या महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सोयी सुविधांचा विकास या योजनेअंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रातील रेपटा क्रॉस आरक्षित भूखंड वर्तकनगर येथे भारतरत्न स्वर्गीय लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय उभारण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ गायिका आणि संगीतकार उषा मंगेशकर, आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत आज डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मीना खडीकर, ज्येष्ठ गायक आदिनाथ मंगेशकर, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, ठाणे महापालिका परिवहन समितीचे सभापती विलास जोशी, राजू मिश्रा, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पूर्वेश सरनाईक, स्थानिक लोकप्रतिनिधी आदी मान्यवरही उपस्थित होते. सर्व युगांप्रमाणे लतायुग हे देखील अविस्मरणीय असून त्यांची गाणी आजही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आपल्या सर्वांनाच सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत लता दीदींची गाणी हवीशी वाटतात. या विद्यालयाच्या उभारणीसाठी राज्य शासनाकडून 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ठाण्याला संगीत आणि साहित्याचा मोठा वारसा लाभलाय. संगीत क्षेत्रातील दिग्गज पंडित राम मराठे, पी सावळाराम, श्रीनिवास कळे हे ठाण्यातीलच. भारतीय संगीताचा अनमोल वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी स्वर्गीय लता मंगेशकर संगीत विद्यालय गायन संगीत प्रेमींना निश्चितच उपयुक्त ठरेल. या वाटचालीत शासन मंगेशकर कुटुंबियांच्या कायम सोबत असेल असेही त्यांनी सांगितलं. तसंच इतर विकास कामंही लवकरच पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. ठाण्याचा सर्वांगीण विकास होत आहे, अजूनही होईल. मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचं काम सुरू करण्यात आले. त्याचबरोबर सुशोभीकरण स्वच्छतेकडेही कटाक्षानं लक्ष दिलं जाते. त्याच धर्तीवर ठाण्यातही काम सुरू केलं जाणार आहे. जुन्या विहिरींचं पुनर्जीवन करण्याचं काम सुरू असून 50 कोटींचा निधी देण्यात आलाय. वापरा आणि फेका ही आपली संस्कृती नाही. जुना अनमोल ठेवा जपायला हवा, त्याचं संवर्धन करायला हवं. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांचे ठाणे जिल्ह्यावर खूप प्रेम होतं. आपण त्यांच्याच आशीर्वादानं मुख्यमंत्री झालोत. त्यांच्या विचारधारेवरच आपण मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळत असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ग्लोबल वॉर्मिंग या जागतिक समस्येवर मात करण्यासाठी जागोजागी झाडं लावणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने शासन प्रयत्नशील असून अर्बन फॉरेस्ट ही संकल्पना लवकरच राबवण्यात येणार आहे. मोठमोठ्या शहरांमधील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास टप्प्याटप्प्यानं केला जाणार आहे असं सांगत मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी जबाबदारीनं झोकून देऊन काम करणं गरजेचं आहे याची पूर्ण जाणीव असल्यानंच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या साथीनं आम्ही सर्व मिळून जनसामान्यांसाठी अहोरात्र काम करत असल्याचं सांगितलं. बंद झालेले अनेक लोकोपयोगी प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आले असून काही नवीन प्रकल्पही सुरू करण्यात आले आहेत. हे सर्वसामान्यांचं शासन आहे. शेवटपर्यंत त्यांच्या हितासाठी काम केलं जाईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. तर यावेळी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विशेष भेट दिली आणि मनोगत व्यक्त करताना ठाण्याचं बदलतं रूप पाहून मनापासून आनंद होत असल्याचं सांगितलं. या ठाण्याला साजेशी अशी स्वर्गीय लता मंगेशकर संगीत विद्यालयाची इमारत लवकरच उभारली जाणार आहे. त्याचा लाभ ठाणे आणि आसपासच्या परिसरातील लहान मोठ्या सर्वच वयोगटातील गायन संगीतप्रेमींनी घ्यावा असंही त्यांनी सांगितलं. श्रीमती मंगेशकर यांनी हे संगीत विद्यालय चालवण्याची जबाबदारी मंगेशकर कुटुंबियांकडे सोपवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी मनोगत व्यक्त करताना ठाणे शहरातील ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील सुरू असलेल्या आणि नजीकच्या काळात सुरू होणाऱ्या विविध विकास कामांविषयी माहिती दिली. तसंच या विकास कामांसाठी भरघोस निधी देऊन सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मानले.
त्यापूर्वी पोखरण रोड नंबर 1 येथील सिंगानी या शाळेसमोर 3.75 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या पादचारी पुलाचं मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. तर डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे झालेल्या मुख्य सोहळ्यात अमृत 2 योजनेअंतर्गत वर्तकनगर, लोकमान्य नगर, घोडबंदर परिसरातील 200 कोटी रुपये मूल्य असलेल्या पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेचं मजबूतीकरण आणि विस्तारीकरण प्रकल्प यांचा शुभारंभ, खर्चाची रक्कम 50 कोटी रुपये असलेल्या शहरातील जुन्या विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीनं सफाई आणि पुनर्बांधणी या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आला. याबरोबरच वर्तकनगर प्रभाग समितीतील सर्व चौकांचं सुशोभीकरण करून आजूबाजूच्या परिसराची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल बोर्ड उभारणी, ओवळा-माजुळा क्षेत्रातील तलावांमधील संगीतमय कारंजी उभारणी आणि सुशोभीकरण, मुंबईच्या धर्तीवर महापालिका क्षेत्रातील फुटपाथवर शोभिवंत रेलिंग लावणं या कामांचाही ऑनलाईन शुभारंभ मुख्य सोहळ्यात संपन्न झाला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नंतर प्रथमच TMTच्या निविदा प्रक्रियेला मिळाला प्रतिसाद. बसगाड्यांवरील जाहिरातींमधून होणार सुमारे 12 कोटी रुपयांचं उत्पन्न. ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या 310 बस गाड्यांवरील जाहिरात उत्पन्नातून TMTला पुढील 5 वर्षात सुमारे 12 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे. 2016 नंतर प्रथमच बसगाड्यांवरील जाहिरात हक्कांसाठी निविदा प्रक्रिया होत आहे. कोरोना काळ आणि अल्प प्रतिसाद यामुळे ही प्रक्रिया बराच काळ खोळंबली होती. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेल्या निर्देशांप्रमाणे तसंच ठाणे महापालिका परिवहन समितीनं केलेल्या ठरावानुसार निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये TMTच्या ताफ्यातील 15 AC बसेस, 110 स्टँडर्ड बसेस, 90 मिडी बसेस, JNURM मधील नवीन आणि जुन्या 45 बसेस, 50 तेजस्विनी बसेस अशा एकूण 310 बस गाड्यांवर भाडेतत्त्वानं 5 वर्षांच्या कालावधीसाठी जाहिराती देता येणार आहेत. नवीन निविदेत जाहिरातींसाठी 5 वर्षांचा निविदा कालावधी निश्चित करण्यात आलाय. प्रत्येक वर्षी भाडेदरात 5% वाढ होईल. तसंच कंत्राटदाराला 1 महिना कालावधीचे आगाऊ जाहिरात भाडं प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत जमा करावं लागणार आहे. स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेत सरासरी प्रति बस प्रति महिना 5,776 रुपये दर मिळणार आहे. त्यात दरवर्षी 5% वाढ होऊन 5 वर्षात TMTला सुमारे 12 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळणं अपेक्षित आहे. यापूर्वी 2010 ते 2013 आणि 2013 ते 2016 या काळासाठी जाहिरात निविदा काढण्यात आल्या होत्या. TMTनं 2016 मध्ये जाहिरातींची निविदा काढली होती. ती निविदा मुदतवाढ देऊन 2021 पर्यंत सुरू होती. मात्र त्यात 2016 ते 2023 मध्ये ताफ्यात नव्यानं समाविष्ट झालेल्या सुमारे 250 बसेसचा समावेश नव्हता. नवीन निविदा प्रक्रियेत एकूण 310 बसगाड्यांवरील जाहिरातींचा समावेश आहे. अर्थात त्यात इलेक्ट्रिक बसगाड्यांचा समावेश नाही, कारण त्यांच्या जाहिरातींचा हक्क संबंधित कंत्राटदारांकडे आहेत. 2016 ते 2023 या काळात 10 वेळा निविदा काढण्यात आल्या, परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. 2021 ते 2023 या काळात जाहिरातींची प्रक्रिया ठप्प होती. त्यामुळे नव्यानं प्रक्रिया करताना स्पर्धात्मक निविदेच्या अटीशर्तीत आवश्यक ते बदल करून तसंच इतर परिवहन सेवांच्या दरांचा विचार करून ही प्रक्रिया करण्यात आली. त्यास निविदाकारांचाही अखेर प्रतिसाद लाभला. त्यामुळे आता परिवहन सेवेला जाहिरातीतून पुढील 5 वर्षात सुमारे 12 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळणं शक्य होणार आहे. कोरोना काळ आणि बसगाड्यांची अनुपलब्धता यामुळे बसगाड्यांवरील जाहिरातीतून TMTला मिळणारं वार्षिक उत्पन्न 40 ते 50 लाख रुपयांवर आलं होतं. आता त्यात भरीव वाढ होईल अशी TMT प्रशासनाला आशा आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सभेकरिता ठाण्यातील वाहतुकीच्या मार्गात होणार बदल. ज्या अर्थी ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नौपाडा वाहतूक विभागाच्या हद्दीत 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरिता जनजागृती सभा होणार आहे. त्यांचा मार्गक्रम
कल्याण, खारेगाव टोलनाका, माजोडा जंक्शन, नितीन कंपनी जंक्शन, महानगरपालिका अल्मेडा सिग्नल, वंदना टी पॉइंट, गजानन महाराज चौक, पूना गाडगीळ ज्वेलर्स चौक येथून पुढे वळण घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे चिंतामणी ज्वेलर्स चौक, डावं वळण घेऊन गडकरी सर्कल मार्ग गडकरी रंगायतन नाट्यगृह असा असणार आहे. या सभेकरिता बहुसंख्य मराठा समाज सहभागी होऊन प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि परिसरातील वाहतूक सुरळीत आणि सुनिश्चित राहणं जनतेच्या सोयीसाठी आवश्यक आहे. त्याकरिता पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी वाहतुकीची बदल अधिसूचना जारी केली आहे. या सूचनेप्रमाणे डॉक्टर मूस चौकाकडून गडकरी सर्कलकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना डॉक्टर मूस चौक येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग सदर वाहनं डॉक्टर मूस चौक येथून सरळ टॉवर नाका, टेंबी नाका मार्गे इच्छित स्थळी जातील. गडकरी सर्कलकडून डॉक्टर मूस चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना गडकरी सर्कल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहनं गडकरी येथून अल्मेडा चौक, वंदना टी पॉइंट, गजानन चौक, 3 पेट्रोल पंप, हरिनिवास सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील. पूना गाडगीळ चौकातून तलावपाळीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पूना गाडगीळ चौक येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. पर्यायी वाहनं मारुती रोडवरील जाणारी वाहनं श्रद्धा वडापाव, गजानन महाराज चौक, राजमाता वडापाव मार्गे इच्छित स्थळी जाणार आहेत. ही अधिसूचना 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 ते 1 वाजेपर्यंत अंमलात राहील. मनोज जरांगे पाटलांची सभा आहे, त्याचबरोबर रॅली देखील निघणार आहे ठाण्यामध्ये. कशा प्रकारचं रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे वाहतूक शाखेकडनं आणि कुठल्या प्रकारच्या वाहतुकीमध्ये काही बदल करणार काय सांगाल? उद्या श्री जरांगे पाटील यांची जी रॅली निघणार आहे तिचा मार्ग जो आहे तो पुढील प्रमाणे कल्याणवरून कल्याण फाटा, खारेगाव टोल नाका, माझीवाडा जंक्शन, नितीन कंपनी जंक्शन, त्यानंतर ठाणे महानगरपालिका चौक, अल्मेडा सिग्नल, वंदना टी पॉइंट, गजानन महाराज चौक, पूना गाडगीळ मूस चौक आणि पुढे डावीकडे वळण घेऊन शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ते पुढे चिंतामणी ज्वेलर्स चौकाकडून गडकरी सर्कल मार्गे गडकरी येथे जाणार आहे. सदरचा जी मूवमेंट आहे त्याच्या अनुषंगाने जे काही वाहतुकीचे जे नोटिफिकेशन काढले त्याचे पुढील प्रमाणे आहे की मूस चौकपासून गडकरीकडे जाणारा जो रस्ता आहे तो आम्ही पूर्णपणे बंद केलेला आहे आणि त्याचा पर्यायी मार्ग म्हणजे मूस चौक इथून सरळ ते टॉवर नाका, टेंबी नाका मार्गे इच्छित स्थळी जाऊ शकतील. त्याचबरोबर गडकरी सर्कलकडून मूस चौकडकडे जाणारा जो ऑपोजिट साईडचा जर मूवमेंट आहे ट्रॅफिकची ती बंद केलेली आहे आणि ही वाहने जी आहेत ते अल्मेडा चौक, वंदना टी पॉइंट, 3 पेट्रोल पंप, हरिनिवास सर्कल मार्गे आपल्या इच्छित स्थळी जाऊ शकतील. त्याचबरोबर न्यू इंग्लिश स्कूल समोरील गल्लीतून राम मारुती रोडकडे जाणारा जो रस्ता आहे तो आम्ही बंद केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो बेडेकर हॉस्पिटलकडून राजमाता वडापाव या ठिकाणावरून ते वाहने पर्यायी मार्ग वापरू शकतील आणि पुना गाडगीळ चौकातून तळावपाडीकडे जाणारा जो रस्ता आहे तोही आम्ही बंद केलेला आहे. पुना गाडगीळ चौक या ठिकाणी बंद केलेला आहे. याच्यासाठी पर्यायी मार्ग म्हणजे राम मारुती रोडवरील जे वाहने आहेत ती श्रद्धा वडापाव, गजानन महाराज चौक, राजमाता वडापाव मार्गे इच्छित स्थळी जाऊ शकते. अशाप्रमाणे आम्ही नियोजन करण्यात आलेलं आहे. सर, या संपूर्ण नियोजनानंतर नागरिकांसाठी काही सूचना देखील नागरिकांसाठी हेच सूचना आहेत की हे सकाळच्या दरम्यान होणारा जे मुवमेंट आहेत तर आम्ही जे नोटिफिकेशन प्रमाणे जे पर्यायी मार्ग आहेत त्याचाच जर तुम्ही अनुकरण केलं तर कोणालाही त्रास होणार नाही आणि जास्तीत जास्त लोकांना सोयीस्कररित्या आपल्या इच्छित स्थळी जाऊ शकते. ठाण्यात छटपूजा उत्साहात साजरी. आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक, विनय सहस्त्रबुद्धे यांची प्रमुख उपस्थिती. उत्तर भारतीयांचा पवित्र सण छटपूजा रविवारी ठाणे महापालिका तसंच रुद्र प्रतिष्ठान आणि जय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं उपवन तलाव येथील कृत्रिम तलावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, माजी खासदार डॉक्टर संजू नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघोले, रुद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय सिंग, ॲडव्होकेट अमित सिंग आदींसह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वाढतं प्रदूषण टाळण्यासाठी यंदाही कृत्रिम तलावात छटपूजा साजरी करण्यात आली. यावेळी महापालिकेच्या वतीनं पर्यावरण आणि वाढतं प्रदूषण रोखण्याबाबत जनजागृती देखील करण्यात आली. ठाण्यातील छटपूजेचं यंदाचं हे 12वं वर्ष आहे. दरम्यान ठाण्यात रायलादेवी तलाव तसंच ब्रह्मांड येथील तलावात देखील उत्तर भारतीयांनी छटपूजा उत्साहात साजरी केली. छटपूजेचा हा खूप मोठा धार्मिक मोठा सण आपल्या पूर्ण भारतवर्षात होतो. मी तमाम ठाणेकरातील सर्व बंधू भगिनींना छठ पूजेच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो आणि सर्वांच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण अशी शुभेच्छा व्यक्त करून धनंजय सिंग यांना धन्यवाद करतो की त्यांनी खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी केला. त्याबद्दल रुद्र प्रतिष्ठान आणि जय फाउंडेशनचे खूप खूप आभार व्यक्त करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रायलादेवी तलाव येथील छटपूजेला उपस्थित राहून छटमैयाची आरती केली. यावेळी उपस्थित नागरिक बंधू भगिनी यांना छटपूजेच्या त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी महापौर नरेश मस्के, शिवसेना विभाग प्रमुख आणि माजी नगरसेवक एकनाथ भोईर, माजी नगरसेविका नम्रता भोसले, कार्यक्रमाचे आयोजक शशी यादव, विजय पांडे, महेंद्र सोडारी, दशरथ यादव आणि इतर मान्यवरही यावेळी उपस्थित होते. यावेळी बिहार आणि उत्तर प्रदेश वासीय बांधवांनी एकच गर्दी केली होती. हर साल की तरह बड़े जोर शोर से छठ मैया की पूजा यहाँ पर हो रही है. अपने परिवार की समृद्धि के लिए, पुत्र प्राप्ति के लिए सभी हम एक साथ में होकर वाहतूक कोंडी विरोधात ठाण्यात युवक काँग्रेसचा रास्ता रोको आंदोलन. ठाणे शहरात होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडी विरोधात ठाणे युवक काँग्रेसच्या वतीनं जनआंदोलन करण्यात आलं. यावेळी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आलं. तसंच MH04 गाड्या टोल फ्री करा, ठाणे शहरातील कापूरबावडी आणि ब्रह्मांड परिसरातील वळण रस्ते बंद केलेत तर लवकरात लवकर सुरू करा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. या मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास अधिक उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी भारतीय राष्ट्रीय सचिव एहसान अहमद खान, महाराष्ट्र युवक सरचिटणीस व ठाणे युवक प्रभारी वीरेन चोरगे, ठाणे शहर युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष गिरी, महाराष्ट्र सचिव युवक काँग्रेसचे विनीत तिवारी, तेजस घोलप, मेहर चोपाने, जयेश पाटील, कोपरी पाचपाखाडी विधानसभेचे अध्यक्ष अजित ओझा, ठाणे जिल्हा युवक उपाध्यक्ष स्वप्नील भोईर, राकेश पुर्णेकर, बिलाल कुरेशी, प्रथमेश क्षीरसागर, हरिदास यादव, निलेश दास, कामगार माथाडी काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील कमळे, किसान काँग्रेसचे अध्यक्ष ऋषिकेश तायडे, कळवा मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष अतुल बनसोडे तसंच शेकडो कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. जाणारा रस्ता डोकाईला जाणारा हा हायलँडला जातो, त्या रस्त्याने एवढी ट्रॅफिकची कोंडी होते. पण तुम्ही कोळशेतचा रस्ता जो बंद केलाय त्यामुळेही कोंडी होते. आणि कोळशेतला जाणाऱ्या रस्त्याला का रस्ता बंद केलाय? आता तो कोळशेतचा रस्ता रुंदीकरणात घेतलेला आहे, ते रुंदीकरण पण बंद आहे. म्हणजे थोड्या पुरती बिल्डरांसाठी रुंदीकरण करून ठेवलंय, सामाजिक जनतेसाठी काहीच नाही आहे. म्हणजे हे का कशासाठी? तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. ब्रह्मांडला महत्वाचं तर ब्रह्मांडचा पण सिग्नलचा रस्ता पण तो डिवायडर काढायला पाहिजे. कारण की ब्रह्मांडला आझादनगर मध्ये येणाऱ्या व्यक्तीला तेवढं फिरून जावं लागतं. तर हा मार्ग ओपन करावा, खुला करावा हीच आमची विनंती आहे. अथवा आम्ही महानगरपालिकेसमोर
पुन्हा एकदा आंदोलन करू.